त्यानंतर माननीय मंत्री आमदार माननीय प्रकाश आंबेडकर उपाध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण संशोधन पुणे यांनी आपला अध्यक्ष म्हणून व्यक्त करावा. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आपणा सगळ्यांना भेटायचा योग आज या ठिकाणी आला आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीने एक शैक्षणिक धोरणावरती चर्चा करण्याच्या उद्देशाने आपण सगळेजण जमलोय. या चर्चासत्राला ज्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं उद्बोधित केलं, मार्गदर्शित केलं, ते अलीकडच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे प्रयोगशील अशा पद्धतीचे अधिकारी म्हणून आपण सर्वजण ज्यांच्याकडे बघतोय ते सन्माननीय दीपक मेघाने सर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे या आपल्या चर्चासत्रामध्ये केवळ शैक्षणिक धोरण नको तर आमचंही धोरण बघायचा आग्रहपूर्वक मागणी करणारे आमचे संकपाळ सर, सन्मान्य एम पाटील सर, सन्मान्य मिलिंद सर, सन्मान्य के देसाई सर, आमचे मित्र सन्मान्य एस के पाटील सर. आजच्या या चर्चासत्राच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मोरजकर सर आहेत, आमचे पाटील सर आहेत, आमचे इंदुरकर सर आहेत, आजऱ्याहून आलेले आमचे मुख्याध्यापक सर आहेत. या संपूर्ण प्रक्रियेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित असणारे आणि आता बराच उशीर झाल्यामुळे एकदा आटपी आणि जेवण करून जाऊया अशाही विचारात असणारे आपण सर्व. खरं तर बरेच दिवस झाले मी एम सरांनाही लागलो होतो की कधीतरी आपण सगळेजण बसूया, कारण माझी आणि तुमची जी भेट होती ती एवढीच होती की अधिवेशन ज्या वेळेला असते त्यावेळेला प्रकाश पाटील तुम्ही आहे का विचारतोय आणि मग सगळ्या लोकांचं एक जुन्या पेन्शनचं निवेदन येतंय आणि मग ते फोटो झाला की तुमचंही काम संपलं आणि माझंही काम संपलं असं काम होत असतं. एक आमदार म्हणून ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला आमदार हा फक्त विशिष्ट लोकांपुरता मर्यादित नसतो. 3.5 लाख लोक निवडून देत आहेत, त्यामुळे साहजिकच 3.5 लाख लोकांमध्ये शिक्षक असतात, व्यापारी असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे नागरिक असतात, शेतकरी असतात, उद्योजक असतात. या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर असते आणि त्याच्याही पलीकडे जर अधिक व्यापक काम करायला गेलं तर साहजिकच या 12.5 कोटी जनतेचे सुद्धा लोकप्रतिनिधी आम्ही आहोत. 288 लोकांकडे महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी लोकांचं भवितव्याने उज्ज्वल अशा पद्धतीची दिशा ठरवण्याचं धोरण असते. त्यामुळे साहजिकच समजून घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे आणि मग चांगल्या पद्धतीने काम करायला अधिक चांगली गती येते. अशाच उद्देशानं मी बऱ्याच वेळा सर तुम्हालाही म्हणत होतो की एकदा आपण बसूया, आपल्या सगळ्यांशी गप्पा मारूया. पण मधल्या टप्प्यामध्ये कोरोनानं आपल्या सगळ्यांना असं ग्रासलं की जवळजवळ 2 वर्षे आपल्या सगळ्यांची गेली. या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये खरं तर आपण बरीच कामं करायला पाहिजे होती. त्या कामांपासून सुद्धा आम्ही सगळी मंडळी वंचित राहिलो असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळं बऱ्याच दिवसानंतर आपण सगळेजण बसलो. आजच्या शैक्षणिक धोरणाच्या बाबतीतली एकूण सगळी मेघाने सरांनी मांडलेली पार्श्वभूमी बघितली तर मला असं आठवतंय की अशा पद्धतीचे प्रयोग, अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीची चर्चा आपण सगळ्यांनी कधी केलीच नाही. कारण इथं सुद्धा आपल्याला कॅटेगरी करावी लागेल, कारण जिथं आपण बसलोय त्याला खूप समृद्ध वारसा आहे. या देशाचं शैक्षणिक धोरण ठरवणाऱ्या डॉक्टर जे पी नाईकांनी मौनी विद्यापीठाची स्थापना केली. वेगवेगळ्या पद्धतीचे शैक्षणिक प्रयोग, वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षणाला दिशा देण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या माणसाचं वास्तव्य या ठिकाणी होतं. एकदा अशाच कामाच्या निमित्तानं मी चित्राताई नाईकांना भेटायला गेलो पुण्याला इंडियन इन्स्टिट्यूटला आणि मग त्यांच्या कामाची व्याप्ती, ती माणसं किती मोठी होती हे कळायला लागलं. साहजिकच आपल्याजवळ असतात त्या माणसांची माहिती आणि महती सुद्धा आपल्याला नसती, परंतु आजच्या धोरणाच्या निमित्तानं त्या सगळ्या गोष्टींची थोडीशी उजळणी करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला असं म्हणायला काय हरकत नाही. कारण हे शैक्षणिक धोरण देश पातळीवरती ठरणार आहे, परंतु देश पातळीवरती ठरलं तरी त्याचा सगळाच्या सगळा संबंध हा आपल्या सगळ्यांशी आहे. प्रत्येक पालकाशी आहे, प्रत्येक विद्यार्थ्याशी आहे, प्रत्येक शिक्षकाशी आहे आणि साहजिकच समाज जीवनातल्या प्रत्येक घटकाशी आहे. परंतु याच्या बाबतीतली माहिती कोणाला असते? अनेक वेळेला ह्या सगळ्या गोष्टींच्या पासून पूर्णतः अनिबंधित आपण सगळे असतो आणि ज्यावेळेला त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होते त्यावेळेला मग त्याच्यातलं काही फायदे तोटे बघून मग आम्ही मंडळी जागे होतोय, तुम्ही मंडळी आमच्याकडे निवेदन देत आहे, संघटना जाग्या झाल्या की मग आम्ही सगळे विरोध करायला सुरू करतोय. पण बराच उशीर झाला असतोय, ते कॅन्सल करायसाठी आणखीन एक तप जाते, अशी सुद्धा सगळी परिस्थिती उद्भवत असते. त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काही चांगल्या सूचना करायच्या दृष्टीने आपण जर गेलो तर निश्चितपणाने या सगळ्या चर्चासत्राचा उपयोग होईल असं म्हणायला हरकत नाही. मी काल बैठक होती म्हटल्यानंतर मी सहज म्हटलं मिलिंद सरांना की जरा थोडी पार्श्वभूमी माझ्याकडे द्या आणि ती पार्श्वभूमी बघितल्यानंतर माझ्याही लक्षात आलं की हे खूप क्रांतिकारक अशा पद्धतीचं एकूण शैक्षणिक धोरण आहे. आता या शैक्षणिक क्रांतिकारक धोरणाचा आपण सगळ्यांनी कशा कशा पद्धतीनं अवलोकन करायचं आणि काय त्याच्यातनं उपयोग करून घ्यायचा हे सुद्धा ठरलं पाहिजे. पण माझी आपल्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा आहे, आपण केवळ शिक्षक नाही तर आपण मुख्याध्यापक आहात. आम्ही जसे राजकारणी आहोत तसं मुख्याध्यापक हा सुद्धा त्या शाळेतला प्रमुख हा राजकारणी आणि दिशा देणारा माणूस आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्याचा अधिकाधिक उपयोग चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्या संस्थांच्यासाठी कसा होऊ शकेल, त्यातल्या काही अडचणीचे मुद्दे असतील तर ते कसे सांगता येतील, या सगळ्या गोष्टींची चर्चा, सूचना, आम्हा सर्वांच्यापर्यंतचा फीडबॅक,
त्या माध्यमातून आता तो अलीकडच्या काळामध्ये कुठलाही कायदा करत असताना तो ऑनलाईन आपण लोकांसाठी प्रकाशित करतो, जाहिरात देतो आणि त्या पद्धतीने तुमच्या सूचना मागवतो. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग जर झाला तर निश्चितपणे अजूनही चांगल्या बदल घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळेजण सहभागी होऊ शकतो. आता त्यातला दुसरा भाग असा की ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग कितपत असंही मी म्हटलं, किंवा आपण तो कशा पद्धतीने घेणार आहे. आपण सगळेजण ज्या वर्गात मोडतो तो वर्ग असा आहे की शैक्षणिक धोरण जाहीर केलं ते लोक खूप उच्च विचाराचे होते. आम्ही सगळेजण कुठले आहे तर त्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक दृष्ट्या डोंगराळ भागात असणाऱ्या, ग्रामीण भागात असणाऱ्या शिक्षण संस्था चालवल्यानंतर त्यातल्या सगळ्या शिक्षण संस्था ज्या सुरू झाल्या आणि त्या माध्यमातून ज्ञानार्जन करून आपल्या भागातल्या सगळ्या लोकांना शिकवण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करणारे आपण. मग ह्या सगळ्या धोरणांमध्ये आता एम पाटील सरांच्या सारखा माणूस असेल, मेंगाने सरांच्या सारखा एक चांगला शिक्षण तज्ञ असेल, यांनी सुद्धा काही चांगले बदल सुचवले पाहिजे. पण ते बदल सुचवत असताना आमच्या सगळ्यांच्यासाठी काही चांगले मुद्दे सुद्धा एम सर आपण मांडलेत की ज्याचं कौतुक करायला पाहिजे. विशेषतः तुम्ही ज्याचा उल्लेख केला की आपल्या सगळ्या शाळा ह्या ट्रस्ट ॲक्टखाली नोंदलेल्या शाळा आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये जसं प्राथमिक शिक्षकाच्या डीएडबद्दल काय उल्लेख नाही, तसा तुमच्या ह्या शाळांच्या बाबतीतलं धोरण, त्या शाळा कशा होतील या बाबतीत काहीच धोरण नाही. ज्या वेळेला 5वी ते 8वीचा संदर्भ आला, RTI ॲक्ट प्रमाणे नवीन ज्या वेळेला आला, त्यावेळेला तुमच्यासारखा आमच्याही मनात प्रश्न पडला, अरे आता 8वीचा वर्ग इकडे जोडला तर मग 9वी आणि 10वीच राहिली तर मग शाळांचं कसं होणार. आताच्या नवीन सगळ्या परिस्थितीमध्ये 3री पासूनच आपण म्हणजे 3 वर्षापासून म्हणजे बालवाडीपासून आपण सुरुवात करतोय. जी बालवाडी, अंगणवाडी ही आपल्या सगळ्यांच्या एकूण शैक्षणिक धोरणात कुठंच नव्हती, त्याला सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करण्यापासून जी सुरुवात करतोय ते आपण सगळ्या त्याचं जे क्लासिफिकेशन केलं आणि मगाशी ज्याचा 24 सेमिस्टरचा उल्लेख आपण केलात, ह्या सगळ्या गोष्टी घरी धरताना त्याचे फायदे, तोटे, त्याचे परिणाम आणि त्या परिणामाबरोबर काही चांगल्या सूचना सुद्धा की ज्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहेत त्या करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की या निमित्तानं ही जी काय आपण सगळ्यांनी चर्चा घडवली त्या चर्चेतून काही चांगले मुद्दे सांगितले तर आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण बऱ्याच वेळा असं होत असतंय, नवीन विद्यापीठाचा नवीन 2016चा कायदा झाला. आता ह्या नवीन 2016च्या कायद्याची एकूण सगळी अंमलबजावणी करण्याबाबतची काय सगळं धोरण होतं ते सगळ्यांच्यामध्ये 25 लोक जे काही तज्ज्ञ कमिटी होती त्याच्यामध्ये मी होतो. आता मी कशासाठी होतो तर शाळेतल्या निवडणुका घ्याव्यात की नको याच्याबद्दल विधानसभेत एक चांगलं भाषण मी केलं आणि मग ते भाषण केल्यानंतर विनोद तावडे शिक्षण मंत्री होते, त्यांना वाटलं शिवसेनेचं ह्याचंच नाव देऊ म्हणून त्यानं माझं नाव दिलं. आता मी नाव दिल्यानंतर मी मिटिंगला गेलो आणि मिटिंगला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खूप दिग्गज माणसं ती सगळे आपली डिक्शनरी घेऊन आले होते आणि कायदा कसा करायला पाहिजे ते बघत, आणि त्यातला सगळ्यात पोरकट किंवा ज्याला काय माहिती नसेल असा मी होते. साहजिकच आपलं ज्ञान अपुरं असलं की आपल्याला सुद्धा खूप मर्यादा येतात, पण आमच्याकडे अधिकार आहे तो प्रचंड मोठा आहे. त्या सूचना ह्या सगळ्यांसाठी प्रचंड मोलाच्या असतात. त्यामुळे हे सगळं समजून आम्ही सुद्धा घेतलं पाहिजे. अदरवाईज आपल्याला असणारा अधिकार सुद्धा आम्ही सगळ्याच्या सगळ्या गमावून जाऊ शकतोय. आणि म्हणूनच त्यावेळच्या कायद्यामध्ये नंतरच्या ज्या मिटिंगा झाल्या, साधारणतः 13 मिटिंग झाल्या, त्यातल्या 3 वेळेला, कारण मला त्यावेळेला आठवते पतंगराव कदम साहेब असायचे, बंटी साहेब असायचे, सगळेच शिक्षक आमदार तुमचे बरेचसे, सतीश चव्हाण, अमुक तमुक असायचे. ते सगळे आपल्या शैक्षणिक भूमिका कशा असाव्यात, त्याच्यामध्ये त्याचे अधिकार कसे सुरक्षित राहावेत, कुलगुरूंनी कशा पद्धतीने, कुलगुरूंसाठी क्रायटेरिया काय, रजिस्ट्रारसाठी क्रायटेरिया काय, सिनियर म्हणजे त्याला शिक्षकांचे वेगवेगळे त्याच्यात, कारण आपल्या युनिव्हर्सिटीच्या क्लॉजमध्ये शिक्षकाचे सुद्धा जे काही क्रायटेरिया असतात त्या क्रायटेरियांमधल्या त्या वेगळ्यासाठी त्यांचा आग्रह असायचा. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नंतरच्या काळामध्ये मात्र 2 ते 3 बैठकांचा जाण्यापूर्वी चांगले तास 2-2 तास अभ्यास करून आम्ही गेलो. तेवढ्यासाठीच गेलो की किमान काही सूचना करता येतील आणि किमान आपलं अज्ञान प्रकट होणार नाही. कारण एवढ्या दिग्गजांच्यात बसल्यानंतर आपण सगळ्या मंडळींनी थोडंसं समजून गेलं पाहिजे. अशाच पद्धतीनं या सगळ्या धोरणावरती सुद्धा ह्या गोष्टी समजून जर आम्ही गेलो तर निश्चितपणे आजच्या चर्चासत्राचा अतिशय चांगला पद्धतीचा उपयोग होईल म्हणायला काय हरकत नाही. खरं तर ज्याचा उल्लेख एम सरांनी केला तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा या सगळ्या शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं कदाचित सगळ्यात अडचणीत कुठल्या येतील तर ह्या सगळ्या शिक्षण संस्था येतील. मगाशी ज्याचा उल्लेख मेघाने सरांनी केला की 5-10 किलोमीटरमधल्या सगळ्याच्या सगळ्या शिक्षणा स्कूल कॉम्प्लेक्स बनवायचा आणि मग तिथं एकच मुख्याध्यापक असेल आणि मग तिथं एकच ॲडमिनिस्ट्रेटर असतील तर मग कशा पद्धतीने काम करणार. त्याचा सगळ्यात पहिला फटका बसेल तो आपल्या सगळ्या सिस्टमला बसेल. कारण एका बाजूला आपणच लोक आहात की ज्यांनी त्या काळामध्ये आपण म्हणण्यापेक्षा आपल्यापेक्षा सुद्धा जरी तुम्ही नाव ठेवत असलं तरी मी त्यांचा आदर करेन. नावं याचा अर्थ असे नको, त्या संस्थाचालकाने जे काही खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं की ज्याच्यामुळं त्या सगळ्या पिढीला आपण खूप चांगल्या पद्धतीनं अडचणीच्या काळात शिकवू शकलो. परंतु ह्या सगळ्याचा कुठंच उल्लेख जर केला नाही, या सगळ्यांची सुरक्षितता जर ठेवली नाही तर निश्चितपणानं आणखीन खूप मोठे प्रॉब्लेम तयार होतील. आणि बऱ्याच गोष्टी अशा सुद्धा असतात. मागच्या वेळेला आपण जर बघितलं तर राष्ट्रीय शिक्षा अभियान आलं. आता ह्या राष्ट्रीय शिक्षा अभियानाच्या निमित्तानं इतके पैसे खर्च करण्यात आले
परंतु तिथं बसणाऱ्या माणसांना काही चांगल्या सूचना जर झाल्या असत्या तर अजून त्याचा उपयोग झाला असता. एक साधी सोपी गोष्ट सांगतो. आता प्राथमिकशी तुम्ही मंडळी जरा फार कमी आहात, मेंगाने सर आहेत किंवा आम्ही मंडळी आहोत. त्यावेळेला ज्या शाळात इमारती बनवल्या गेल्या त्या इमारती षटकोनी पद्धतीच्या बनवल्या गेल्या. खरं तर त्या षटकोनी इमारतींमुळे आमची सगळी ग्राउंड गेली. मडलग्यासारख्या हायस्कूलला जावा, आणखीन कुठं जावा, मुधाळमध्ये गेलं तर मुधाळमध्ये कमी आहेत मला वाटतं, तिथे काही फारसा हे नाही. पण अशा अनेक ठिकाणी असं झालं की त्या षटकोनी शाळांच्यामुळे आमची सगळीच्या सगळी ग्राउंड हरवली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या षटकोनी शाळेमध्ये हिवाळ्याच्या दिवसात, प्रचंड पावसाच्या दिवसात पाणी आत येते. आज त्या शाळा सगळ्याच्या खेळा निरुपयोगी झाली. दुर्दैवानं त्या काळामध्ये कोणतरी एखादा शाणा असताना अरे बाबा हे असं नाही, म्हणजे फील्डवरती आमच्या जाधवपुरींच्या भाषेत शेतात जावं म्हणजे शेताला काय पाहिजे करते. तसं तुम्हा मंडळीशी बोललं तर तुमच्या ज्या सूचना असतात त्या जरी आपण सगळे शिक्षण तज्ज्ञ नसलो तरी थोडी थोडी जरी काय आपल्याला कळते ते सुद्धा खूप महत्त्वाचं असते. आज मी बघितलं तर आता परत आणखीन शेकडो कोटी रुपये किंवा अगदी हजारो कोटी रुपये शिक्षणाच्या इमारतीसाठी परत आपल्याला खर्च करावा लागतो. असे अनेक विषय आहेत की ज्या सगळ्या विषयांचा उपयोग व्हायचा असेल तर थोड्या चर्चा व्हायला पाहिजेत. या चर्चांच्या माध्यमातून आम्हा मंडळींना त्याचं जर राईट ब्रीफिंग आलं तर निश्चितपणानं आम्ही मंडळीसुद्धा हाऊसमध्ये, कारण शेवटी पार्लमेंटमध्ये जरी कायदा मंजूर होणार असला तरी सगळ्या राज्यांची संमती त्याला आवश्यक असते. आणि ज्यावेळेला संमती आवश्यक असते त्यावेळेला आमचा अभ्यास असेल तर ठीक आहे, कारण बऱ्याच वेळा असं होतंय पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदारकीच्या म्हणजे विधानसभेत सुद्धा मी बघतोय मुख्य अजेंड्यावरच्या विषयापेक्षा सुद्धा अनावश्यक विषयांमध्येच आम्ही खर्च म्हणजे बराचसा वेळ घालवतोय. आणि मंजूर झाल्यानंतर मंजूर झालेला कायदा सुद्धा आम्हाला फार उशिरा कळतो. ते तुम्ही लोक आमच्याकडे निवेदन घेऊन येत आणि हे जायचं काय म्हणून सांगितलं की आम्हाला कळतं. अशा सगळ्या गोष्टींच्या सगळ्या घटनाक्रमांमध्ये अशा चर्चा होणं खूप अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आणि त्यासाठी मी मेंगाने सरांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या आपल्या परीने याचे फायदे तोटे काय होऊ शकतील आणि आपल्याला काय करावं लागेल. आता कदाचित मगाशी तुम्ही सांगितलं 2030 आणि 35 पर्यंत ह्यातले बरेचसे लोक विचार करतील ह्याच्याशी आपला काही संबंध नाही, कारण तो पण आपण रिटायर होईल असा सुद्धा विचार कराल. पण ही पुढच्या पिढीसाठी आहे. मगाशी ज्याचा उल्लेख तुम्ही केला मला सुद्धा माहित नाही की जुनी 11वी आम्ही ऐकत होतो, पण ह्या शिक्षण क्रमातनंच ती जुनी 11वी आली असेल. आणि आता तशीच पुढच्या बाजूला पुढच्या टप्प्यात हीच परिस्थिती बदलणार आहे आणि तो आपला एकूण सगळा जो क्रम बदलणार आहे. त्या सगळ्या क्रमाचा पुढच्या पिढीला, आपल्या मुलांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचा जो काय उपयोग करून घ्यावा लागेल त्या सगळ्यासाठी आपण सगळ्याच मंडळींनी चांगल्या सूचना द्याव्यात अशा पद्धतीची विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2, 3, 4 ज्या काही सूचना सांगितल्या त्यातली एक सूचना सन्माननीय एम सरांनी सांगितली की NMMSची परीक्षा जी झाली त्या NMMSच्या परीक्षेमध्ये आपल्या EWS जो काय आपण कॉलमला टिक मार्क केलं नव्हतं की ज्यामुळे आपल्या लोकांना त्यापासून मुकावं लागलं. खरं तर पहिल्यांदा सुद्धा मला असं वाटलं की बाबा नेमकं असं काय झालं, पण आपल्या सगळ्यांच्या माहितीतनं ज्यावेळेला आपण पुढे गेलो त्यावेळेला मात्र निश्चितपणानं माझ्याही लक्षात आलं की याच्यामध्ये काही चुका आहेत, काही त्रुटी आहेत. विशेषतः संकपाळ सर ह्याच्यामध्ये त्रुटी असण्यामध्ये आम्हाला जे दिसते ते असं की जो फॉर्म आमच्या राज्य परीक्षा परिषद पुणेने काढलेला आहे त्याच्यामध्ये EWSचा कॉलमला टिक करावा असं कुठं म्हटलेलंच नाही किंवा EWSचा उल्लेखच नाही नोटिफिकेशनमध्ये. आता शहाजी सरांना कसं कळालं मला काय अजून कळालं नाही, तर त्यांच्या पण विरोध गेला होता काय कळालं नाही. कारण नाधवड्याचं माझ्याकडं एक शिष्टमंडळ आलं आणि ते नाधवड्याचं शिष्टमंडळ जे आलं एक तुमची शाळा आणि दुसरी कुठल्या शाळेबद्दल आक्षेप होता नाही नाही त्यांच्यातले कमी झाले म्हणून अनेक दुसऱ्या शाळेत ह्या 2च शाळेतल्या लोकांना तेवढं कसं कळालं होय ना. हां अशा 2 हां मग ते मला असं म्हटलं, मी म्हटलं अरे असं कसं होऊ शकेल, तर त्यांचं म्हणणं नाही ते अमक्याने जाणीवपूर्वकच केलं. मी त्याच्यानंतर माहिती घेतली तर खरं म्हणजे तुम्ही मंडळी हुशार होतात, पण आपण ह्या जर का ह्याच्यात लक्ष नाही घेतलं तर अनेक पालकांचं खूप नुकसान आपण करतो, विद्यार्थ्यांचं आपण नुकसान करतोय. आणि म्हणून तुमच्या सूचनेप्रमाणे वर्षाताईंकडे मी वेळ मागितली. मधल्या टप्प्यात त्या 2 आठवडे बाहेर होते, परदेशात होत्या, परंतु त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात मस्ट बी आपण त्यांच्याकडून वेळ घेऊन ही बैठक लावतोय की ज्या बैठकीमध्ये कदाचित सर असंही आहे याच्यामध्ये चूक मला जी दिसते सकृतदर्शनी पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये राज्य परीक्षा परिषद पुणेने जो काही एकूण फॉर्म दिला त्या फॉर्ममध्ये त्याचा उल्लेखच नाही. यात काय पालकांचा दोष नाही, शाळेचा दोष नाही, परिपत्रकात बरोबर परिपत्रकात जर उल्लेख असला नाही तर कळणार कसं असाही मुद्दा आहे. आणि मग आता त्याच्यामध्ये केंद्र शासनाचा हा मुद्दा आणि राज्य शासनाची जबाबदारी या बाबतीतची चर्चा करून जितकं काय आपल्याला सहकार्य करता येईल आणि याच्यावरती योग्य ती कारवाई करता येईल ती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणाने पुढे जाऊया. आजच्या बैठकीच्या निमित्तानं आमच्या मोरजकर सरांनी 2 मुद्दे बैठकीच्या निमित्तानं संच मान्यतेच्या मुद्द्यावर सुद्धा जे आता चाललेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जर सक्ती केली, आधार कार्ड जर मागितली तर थोडीशी अडचण होऊ शकते असं सांगितलं. पण आता आपण सगळेजण कुठल्या परिस्थितीत जातो याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे.
त्यामुळे निश्चितपणानं त्याच्या बाबतीत जे काही सूचना द्यायला पाहिजे ते सूचना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊया. सन्माननीय सारंग सरांनी सुद्धा सातत्यानं त्या दुसऱ्या विषयासाठी आग्रह धरला आहे. आपली बैठक लागली की त्या बैठकीमध्ये याही मुद्द्यावरती आपण चर्चा केली तर हरकत नाही, आपण त्याही पद्धतीनं आपण पुढे जाऊया आणि निश्चितपणे त्याचा चांगला उपयोग होईल. जुन्या पेन्शनच्या बद्दलचा आपला सगळ्यांचा आग्रह आवडीचा विषय आपल्या सगळ्यांच्या, त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्या गोष्टींमध्ये एका बाजूला जयंत आसगावकरांच्यापासून नवीन निवडून आलेले सगळे आमदार आहेत आणि आता त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. त्यामुळे जितका पाठलाग करून मीटिंग लावण्याबद्दल सगळ्या गोष्टींसाठी जे काही करता येईल ते करू. आणि ज्याचा उल्लेख आपण केला की किमान ते सुप्रीम कोर्टात आपलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जायचं. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जायसाठी सरकारची संमती यायला लागते आणि सरकारची संमती देताना साधारणतः किती बजेट आहे हे बघितल्याशिवाय ते पुढे जाणार नाही. आणि त्या सगळ्यासाठी आम्हाला आग्रह करावा लागेल, कारण शेवटी कसं आहे की पैसे द्यायचे म्हटलं की आजच्या घेतला तरी कोरोना आहे, पण कोरोना नसताना सुद्धा ओव्हरऑल सगळं जे बर्डन आहे त्या बर्डनमुळे थोडासा ह्या सगळ्या मंडळींचा खूपच निगेटिव्ह अप्रोच ह्या सगळ्या विषयावर असायचा. मला आठवतंय आपणच सातत्यानं 2-3 वेळा माझ्याकडे निवेदन घेऊन आला होतात आणि ते निवेदनं घेऊन आल्यानंतर मी विधानसभेत लक्षवेधी मांडली, परिषदेमध्ये सुद्धा काही आमदारांनी मांडली होती आणि कारण परिषदेत तर तुमचेच आमदार असतात सगळे, आणि सभेमध्ये मी मांडली. आशिष शेलार त्यावेळेला मंत्री होते, त्यावेळेला त्यांनी उत्तरही दिलं, पण उत्तर दिल्यानंतर 2 वर्ष कोरोनामुळे आपल्या सगळ्यांना हौसही चालत नाही आणि सगळं कामकाजी ठप्प अशी परिस्थिती आहे. आणि आता जरा बऱ्यापैकी कामकाज सुरू झाले, त्यामुळे या सगळ्या कामकाजाच्या टप्प्यामध्ये जे काही काम करता येईल ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळीच मंडळी पुढे जाऊया आणि जेवढं आपल्याला त्याच्यामध्ये बैठक लावण्यापासून सगळ्या गोष्टी करता येतील ते करण्यासाठी नाही, त्याच्यासाठी आपण वेळ मागतो. आम्ही सगळ्या आमदारांना घेऊन आम्ही वेळ मागतो. नाही, मुद्दा असा आहे की तारीख त्यांची आपण मागूया 25 ऑक्टोबरपर्यंत ती मागण्यासाठी, आणि जेवढं काय आपण सक्तीने आग्रहपूर्वक जेवढं काय करता येईल तेवढं करूया. फक्त सगळ्यात महत्त्वाचं की सरकारची सकारात्मक भूमिका असली पाहिजे. सरकारची सकारात्मक भूमिका याला मी ह्याच्यापूर्वी सुद्धा सांगितलं आहे, वेगवेगळ्या आपले जे काय तुमच्या मीटिंग असतात त्यावेळेला, की आपली संख्या इतकी आहे, वेगवेगळ्या विषयावरची संख्या आहे, म्हणजे अगदी थोडीशी त्याचा सुद्धा आपल्याला विचार करून थोडंसं जायला पाहिजे. पण आपण आता आग्रह करण्याशिवाय पर्याय नाही. 2005च्या अगोदरच्या लोकांची संख्या एकूण किती आहे आणि होणारं बर्डन किती आहे? बजेट कमी आहे, आपल्याला कमी बजेट लागतंय जुन्यापेक्षा. हरकत नाही, ते काय आता डाटा काढलेला आहे तुम्हाला देतो. बैठक लावण्याबद्दल जेवढा काय आग्रह ठेवायला पाहिजे तेवढं ठेवूया. पहिल्या टप्प्यात बैठक जर लागली तर चर्चा तरी होईल, सुरू होईल आणि आपण पुढे जाऊ आणि या माध्यमातून जे जे काय आपल्याला काम करता येईल ते करण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जाऊया. एक मुद्दा सन्माननीय AM सरांनी, संकपाळ सरांनी सुद्धा सांगितला आणि मला सुद्धा त्या मधल्या टप्प्यात जी मोहीम घ्यायची होती ती घेतली नाही. आपल्या सगळ्यांची संमती असेल तर मला बरं वाटेल, कारण अलीकडे काय वाटतं, होय गरजच होती. खरं तर मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी होत असणाऱ्या कामकाजामध्ये योग्य पद्धतीनं नियोजन असावं आणि त्याच्यामध्ये योग्य नियंत्रण करण्यामध्ये आमची जबाबदारी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. पण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही सगळे विसरलाय आणि आम्हाला सुद्धा काही कळत नाही अशी परिस्थिती झाली. तिथं ऑफिसमध्ये जायचं आणि काय असेल ते सगळी भागाभागी केल्याशिवाय काय होत नाही असं तुम्हाला वाटतंय आणि आम्हा मंडळीला असं वाटतं हे काय आमचा संबंध नाही. आणि ह्या सगळ्या परिणामामुळे अशी परिस्थिती झाली की सगळीकडेच एक चुकीची पद्धत झाली. माझं असं म्हणणं, एखादी नियमबाह्य काम असेल की जे तुमच्या आणि त्यांच्या स्तरावर होत असेल तर ठीक आहे, आम्ही समजू शकतोय, परंतु रुटीनमधल्या कामामध्ये सुद्धा जर का अशा पद्धतीचे चुकीचं काम होत असेल तर ह्याच्या एवढं दुर्दैवाचं काय नाही. बरं, त्यांना आपण पगार देतोय, त्यांना आपण चांगल्या पद्धतीच्या सुविधा देतोय. उच्च शिक्षण विभागामधल्या काही आपल्या मौनी विद्यापीठातल्या काही आणखीन काही लोकांच्या निमित्ताने मी पहिल्यांदा 2-3 कामं सांगितली आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ही खूपच प्रकरण गंभीर आहे. आणि दुसरं दुर्दैव असं आहे की बोलायला कोणच तयार नाही. आणि मग ते मी बघितल्यानंतर ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं त्यावेळेला मी सुरुवात केली आणि मला आश्चर्य वाटलं की अख्ख्या महाराष्ट्रातनं माझ्यावर शुभेच्छांचा इतका वर्षाव आला. कारण उच्च शिक्षण विभागात अशा पद्धतीची आढावा बैठक घेऊन अशा पद्धतीनं या कामकाजाला चाप लावण्याचं काम कोणीच केलं नव्हतं. कदाचित बहुतेक ते सगळे संस्थाचालक असतील, त्यामुळे कुठंतरी प्रत्येकाचे हितसंबंध अडकले असतील. पण संस्थाचालक असेल किंवा आणखीन कोणी असेल, किमान नियमानं काम करा हे तर सांगायला काय हरकत नाही. 10 वर्ष मेडिकलच्या बिलाचे फॉर्म सबमिटच करून घेतलेले नव्हते. अनेकाच्या अनुकंपाचे विषय जे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी अर्ज सबमिट करून घेतलेला नव्हता. अनुकंपाचे, ज्यांचा नॅचरल क्लेम आहे अशा मंडळींचे वेगवेगळ्या मान्यता, वेगवेगळ्या पद्धतीच्या पदभरतीच्या सगळ्या विषयांमध्ये ज्या पद्धतीनं त्या मंडळीनं थांबवलेलं होतं. मला आश्चर्य वाटतंय की 2-2, 4-4 वर्षे, 5-5 वर्षे अर्ज दाखल सुद्धा करून घेतलेले नव्हते. म्हणजे आपण लोकशाहीत राहतोय
काय हुकुमशाहीत राहतोय काय कळत. बरं हुकुमशाही करतोय कोण, तर ज्यांनी सगळी ही लोकशाहीमधल्या व्यवस्थेतले प्रमुख प्रशासकीय कामकाज चालवायचं हीच मंडळी जर करत असतील तर ते दुर्दैव आहे. पण मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की अनेक लोकांचं कल्याण झालं. अनुकंपाच्या अनेक मुलांची नोकऱ्या लागल्या, अनेक लोकांच्या मेडिकलची बिले निघाली. डॉक्टर जे पवार की ज्यांचं अर्थतज्ज्ञ म्हणून कोल्हापूर जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे, त्यांच्यापासून ते डॉक्टर गवस सरांचे प्राचार्य, त्यांच्या शिक्षक पवार म्हणून होते. मला त्यांनी खूप आग्रहाने सांगितलं होतं. त्या 40 लोकांचा एक आठवड्याभरामध्ये उपशिक्षण कार्यालयामध्ये उपशिक्षण संचालकाचा, डेप्युटी डायरेक्टरचा चहा पिऊन त्यांचे सगळे 30-40 वर्षाचे फरक मी परवा दिवशी देतोय. म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं काम आपण करू शकतोय. लागलेल्या सवयीला थोडंसं जर बुरड घातला तर निश्चितपणे करू शकतोय. आणि ते सगळं करताना मला बरेच लोक म्हटले की ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या तुम्ही उपशिक्षण कार्यालयात केलात त्याच्या पलीकडे शिक्षण विभागात करणं गरजेचं आहे. का तर इथं चाललेलं काम आहे, इथं जी काही प्रचंड अशा पद्धतीचा अंधाधुंद व्यवहार आहे किंवा चुकीच्या पद्धतीचं काम आहे ह्याच्यावरती निर्बंध लावला पाहिजे. आणि मधल्या टप्प्यात दुर्दैवानं कोरोना असल्यामुळं, कारण मधल्या किरण लोहारांच्या काळात तरी ज्या पद्धतीने काम झालं, म्हणजे शिक्षण विभाग आहे का लुटारूंची टोळी आहे मला काय कळेना अशी सुद्धा फार फार अतिशय अतिरेक झाला. आणि ह्या सगळ्या अतिरेकाला मला सगळ्या सुशिक्षित लोकांचा भयंकर राग येतोय. तुम्हाला कळलं ना, एक दगड अशी बांधायला पाहिजे कमरेला आणि अरबी समुद्रात नेऊन टाकायला पाहिजे, म्हणजे वरती सुद्धा येऊन येत तुम्ही. अहो, आमच्या संजय गांधीचे पेन्शन मिळालं नाही तर तिथल्या इथं तलाट्याला पडदिशी आमचा सामान्य माणूस सुद्धा विचारतो. पण तुमच्यासमोर उघड्या डोळ्यानं चाललेलं सगळ्याच्या सगळं ते त्या गांधारीसारखं पट्टी लावून बसल्यावर कधीतरी आपण बोललं पाहिजे. योग्य गोष्टींसाठी बोलायला काय हरकत नाही. चुकीच्या गोष्टी असतील तर ठीक आहे. अलीकडच्या काळात काय झालंय, तुम्ही सगळे मंडळी सुद्धा राजकीय पुढाऱ्याचं माप काढा एक्सपर्ट आहे. नरेंद्र मोदीचं काय चुकलं एकदम आपण सगळे बोलायला, अरे पण शेजाऱ्याचं ज्याच्याबरोबर रोज सांगत आहे त्याचं काय चुकलंय हे मात्र आपण कधी बोलायला सांगत नाही. पण योग्य गोष्टींसाठी चांगला आग्रह धरणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतंय की त्याची सुरुवात आपण आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करूया. आणि ती केली तर मी तुम्हाला सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यातलं काम होईल, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा. कारण माझा कार्यक्रम झाला आणि उदय सामंतांनी सगळ्या 5 झोनमध्ये काम केलं. 5 झोनमध्ये ते स्वतः गेले आणि त्यांच्या सगळ्या लक्षात आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. बरं, मी काम करत असताना सर माझी अशी पद्धत आहे की तिथं सुरुवात केल्यानंतर दर 3 महिन्यांनी मी फॉलोअप घेतो. आवडीचा भाग आहे म्हणा, कामाचा भाग सोडून द्या, आवडीचा भाग म्हणा. माझ्या फॉलोअपच्या निमित्तानं उरले असते ते आपोआप सगळी कामं होतात. ती सगळी म्हणजे साहेब झाला सगळं, तुम्ही फक्त येणार आहे म्हणून समजल्यावर झाले. त्यामुळे निश्चितपणानं आपण 1 दिवसाचा इव्हेंट नाही करायचा. आपण तुम्ही सांगितलं तसं त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करू. आणि निश्चित प्रत्येक गोष्टीची चांगल्याची सुरुवात ही राधानगरी भोदरगडच्या माध्यमातून होईल. मला सांगायला खूप अभिमान वाटतोय, कारण तुम्ही सगळी मंडळी मुख्याध्यापक आहात, सुशिक्षित लोक आहात, राजकारणात प्रभाव पाडणारे तुम्ही सगळे लोक आहात. महाराष्ट्राच्या ग्रंथालयाच्या चळवळीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मी काम केलं. 60% निर्णय झाला, तो पुढच्या टप्प्यात होईल, फक्त कोरोनामुळे थांबलाय. माझ्या अभिनंदनाचे वर्षाव झाले. अभिनंदनाचे वर्षाव झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की कुणाचं अभिनंदन करा, तर माझ्याबरोबर जे सगळे मला सारख्या सतावत होते त्या सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांचं अभिनंदन करा. महाराष्ट्रात त्या सगळ्या लोकांचं खूप माझ्यावर जे काय अभिनंदन होते त्याच्या वेळेला मी त्यांना सांगितलं. मध्यंतरी एक शिक्षकांचा मुद्दा होता, MSCITचा. ते प्रत्येक वेळा आले की ते जसं तो प्रकाश पाटील येतो तसं ते यायचे आणि त्यांच्यासारखा ते आमची MSCIT व्हायला पाहिजे, MSCIT व्हायला. वेळ दिला, खोलाशी गेलो, बऱ्यापैकी काम झालं आणि बघता बघता महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं कल्याण झालं. अनेक लोकांनी त्याच्यानंतर आमच्यावर इतका शुभेच्छांचा वर्षाव केला, आम्हाला इथं सत्कार करतो, तिथं सत्कार करतो. मी त्यांना म्हटलं फक्त माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा सत्कार करा, कारण त्यांनीच पाठलाग केल्यामुळे आपल्याला ते काम करता आलं. उच्च शिक्षण विभागातलं परवाचं काम झालं, त्यामध्ये सुद्धा आपण तशाच पद्धतीने काम केलं. आणि कदाचित शिक्षण विभागातलं सुद्धा हे जे काम आहे, लोक बोलत नसतात, पण जर एकदा संधी मिळाली तर मग मात्र माणसं थांबत नाही. मला त्या दिवशी असा प्रश्न पडला होता, मला सांगायला खूप म्हणजे आता तुमच्यासमोर बोलायला हरकत नाही. मी आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीला 5-10 माणसं येतील का नाही याची शंका होती, कारण ती सगळी दबलेली तुमच्यासारखी सगळी. यायलाच कोण तयार नसेल तर करायचं काय, आढावा बैठक करून काय करायचं. सुरुवात झाली आणि माणसं अशी भिगरीसारखी आली. 3-3:30 वाजले तरी पोलीस बंदोबस्तात माणसांना घालवायला लागले, कारण लोकांना विश्वास पाहिजे होता, खात्री पाहिजे होती. नाही तर हा सुद्धा माणूस येतो ठीक आहे, पण उद्या आमची काहीतरी अडचण होईल अशी जी भीती होती ती एकदा नष्ट झाली, बाजूला पडली. आणि बघता बघता आता लोकांच्यातली मनातली भीतीच गेली आणि आता अधिकार आपला काय हे लक्षात आलं. कदाचित इथं सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने शिक्षण विभागातल्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करता येईल आणि त्याचा उपयोग चांगला होईल. माझं असं म्हणणं नाही की बाबा अगदीच्या अगदी सगळंच्या सगळं चोख करतो. शेवटी संस्था आहे, शिक्षण, तुम्ही शिक्षक आहात. काही कामाच्या बाबतीमध्ये एका दुसरी गोष्ट असू शकते की जी तुमच्या पातळीवरती तुम्ही करू शकाल,
परंतु किमान सगळ्या गोष्टींमधला जो रूल रेग्युलेशनमधला पार्ट आहे तो जर चुकत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून ती आमची जबाबदारी आहे आणि ती करण्यामध्ये आम्ही कुठंच मागं असता कामा नये. त्यातला पहिला पार्ट ह्या आठवड्याभरामध्ये 8-10 दिवसांमध्येच आपण करूया. कारण मला वाटतं जयंत आसगावकरांचा सत्कार ज्यावेळेला आपण ठेवला होता त्यावेळेला सुद्धा तुमचे बाबा पाटील ते सुद्धा तेच बोलत होते. त्यांचंही म्हणणं होतं की काही करा पण आमच्या ह्या शिक्षण विभागाकडे तुम्ही जरा लक्ष द्या. याचा अर्थ असा आहे की निश्चितपणाने इथं खूप ज्या चाललेल्या अनियमितता आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्या मंडळी काम केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो कारण बऱ्याच वेळेला आपल्याला माहितीच नसते त्यामुळे आपण तिकडे जातोय. आमच्या हातात असणारा जो अधिकार आहे तो इतका प्रचंड आहे. विधानसभेत त्या दिवशी 3-4 प्रश्न तयार केले. प्रश्न लागला नव्हता पण ते लागला नसला तरी जी चौकशी सुरू झाली त्याच्यावरती आपोआप सगळं जे काम होत गेलं. म्हणजे माझ्याकडचं काम फक्त त्या दिवशी आढावा बैठक घेणार असं होणार नाही सर. आढावा बैठकीच्या निमित्तानं आमचे जे LUQ जातील त्या LUQचं सामर्थ्य काय ते त्या निमित्तानं शिक्षण विभागाला कळेल. दुर्दैवाने ते कळत नाही, कुणाला माहिती नाही. आमदार सुद्धा तसे प्रयोगशील नाहीत असं म्हणूया. आपल्या मतदारसंघाच्या पलीकडे जात नाही आपण. पण असं काम केलं तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा एक राईट प्लेजर आणि लोकांसाठी काम केल्याची एक आपल्याला स्वतःला समाधान मिळते. ते करण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जाऊया. त्याची सुरुवात निश्चितपणे ह्या पुढच्या टप्प्यामध्ये करूया. ज्या सूचना आपल्या सगळ्यांच्या असतील. अगदी संकपाळ सर म्हटले की काहीतरी भेट द्या. माझं असं म्हणणं की मी आपल्या सगळ्यांना विनंती अशी करतो की आपण सगळ्यांनी सुद्धा आपले जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असतील. खरं तर आम्हा मंडळींना आमदार फंडातून तुम्हाला काहीच देता येत नाही. एक मला वाटते पुस्तकं सोडली तर काहीच देता येत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला असं कधी वाटलं काय की बाबा आमच्या शाळेमध्ये आमदार फंड मिळायला पाहिजे ह्यासाठी काहीतरी कायद्यात दुरुस्ती करा? तुम्हालाही कधी वाटलं नाही कारण सवयीच लागलेली आहे तुम्हाला काय आपलं डोक्यात ठेवायचं नाही. मी तुम्हाला सांगतो जर असं काही आपण करू शकलो तर निश्चितपणानं पुढच्या टप्प्यामध्ये किमान 4-5 शाळांना आम्ही 10-10 लाख रुपये कोणी महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदार कारण तुमचं आता जे चाललंय ते आम्ही बघतोय. वेतनेतर अनुदानाची अवस्था काय आहे तीही बघतोय आम्ही. पुढच्या टप्प्यांमध्ये स्वयंअर्थसहाय्यतामुळे तुमच्या सगळ्या शाळांकडे दुर्लक्ष ज्या पद्धतीने शासन करते हेही आम्ही बघतोय. पण आहेत ती इन्फ्रास्ट्रक्चर चांगली राहिली पाहिजे. शेवटी तिथं जी शिकणारी मुलं आहेत ते उद्याचं आपलं भविष्य आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी सुद्धा सातत्यानं संपर्क करून निश्चितपणाने काही चांगल्या गोष्टी करूया. खासदार फंडातून मला वाटतं की आपल्या सगळ्या शाळांसाठी पैसे काही मिळू शकतात. पण खासदार फंडाच्या बरोबर जर आमदार फंड दिला तर सगळ्यांना काही मी पुरणारा अशातला भाग नाही. कोण विधान परिषदेच्या आमदारांकडे जाईल, कोण तुमच्या शिक्षक आमदारांच्याकडे जाईल, कोण वेगवेगळ्या पद्धतीच्या खासदारांच्याकडे जातील. आपण सगळ्या माध्यमांचा उपयोग केला तर किमान काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप करायला थोडीशी उपयोग शासनाचा सुद्धा घेऊ शकतोय. कारण एकदा शाळेला मान्यता मिळाली आणि तुम्हा सगळ्यांचं एकदा पगार चालू झालं की संस्था चालकाला वाटतंय आता ह्यांचं हिने बघावं आणि उरलेलं काय असेल तर माझ्याकडे लक्ष द्यावं. आणि ते काय चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही कारण त्यांचं ते कसं झालं नाही सर. असाच एक विषय आहे की त्यांची सुद्धा अडचण शिक्षक संस्था चालकांची तर तुमच्यापेक्षा अवस्था आहे. पगारावर सही करायची आहे, त्या ह्याच्यावरती सही करायची आहे, फक्त ती बघत बसायचं आहे. त्यामुळे साहजिकच त्या सगळ्या मंडळींना कारण शेवटी संस्था काढली ना त्यांनी, पण संस्था सर काढली त्यांनी, त्यांचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. खरं तर तशी काहीतरी तरतूद कायद्यात पाहिजे होती. या सगळ्या गोष्टी बघितल्या. वेतनेतर अनुदान हा चांगला पर्याय होता त्याला, तोही बंद झाला. त्यामुळे निश्चितपणानं आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरला अधिक चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायच्या दृष्टीनं म्हणजे केवळ भाषण नव्हे किंवा केवळ बरं वाटावून बोलणार नाही मी, काही चांगल्या शाळांना काही चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करता आली आणि असा काही निर्णय घेता आला तर भविष्यात आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत क्रांतिकारी निर्णय होईल. तो घेण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करूया. आणि पुढच्या टप्प्यामध्ये माझी अशी विनंती आहे की आज आपण बोललो ही अगदी चांगली सूचना आहे. प्राथमिकला नाही आपल्या डोक्यातच बसलंय ते प्राथमिकलाच आहे म्हणून. हा मुद्दा जो आहे ना, आता आज तुम्ही मला सांगितलं, आम्ही पत्र लिहिलं, आम्ही प्रश्न टाकला, आम्ही काही चर्चेला विषय आलो. 70% शाळा या सगळ्या आमदार खासदारांच्याच आहेत. मी फक्त प्रश्नच टाकायचं निमित्त आहे. मंजूर म्हणाय तेच सगळे आहेत. बघा तुम्ही म्हणजे सगळ्या लोकांना पाहिजेच आहे ना, ते होत असेल तर काय वाईट. बरं आता प्राथमिक शाळेवर किती खर्च करणार आपण, पण त्याच्यापेक्षा हा सुद्धा मुद्दा अतिशय चांगला आहे. अशी मुद्दे सुचवा. निश्चितपणे त्या मुद्द्यांच्या माध्यमातून आपलंच नव्हे आपल्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या अनेक शाळांचं, शिक्षकांचं आणि सगळ्यांचं जितकं काय चांगल्या पद्धतीने सहकार्य आणि कल्याण करता येईल तेवढं करायसाठी आपण जाऊया. तुमच्या सूचनेचं अभिनंदन. आणि अशा काही चांगल्या सूचना असतील तर आपण मला सुचवाव्यात आणि पुढच्या टप्प्यामध्ये अशाच पद्धतीने काम करून पुढच्या वर्षभरानंतर माझी विनंती आहे, आज आपण भोजरगडात बसलोय, पुढच्या टप्प्यामध्ये राधानगरीत बसूया. SK सर, आणि त्या दिवशी जेवण तुम्ही द्यायचं कारण आमच्या ह्या गोष्टी, कारण हे पत्रकार आहे आम्हाला रोज शिकवत असतात, पण कधी कधी ह्यांना सुद्धा आपण हे करूया. आणि निश्चितपणानं त्यावेळेला सुद्धा बाबा हे काय केलं, आम्ही सुद्धा काय केलं किंवा आम्हाला काय करता येईल, या सगळ्या गोष्टींची चर्चा केली. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी,
ते त्या वेळेला करत राहूया. पण राजकारणाच्या पलीकडे जे एवढे मोठे खूप अमोघ अशा पद्धतीचे आमच्याकडे अस्त्र आहेत, त्या अस्त्रांचा वापर करायसाठी तुमच्याशी चर्चा आणि शेअरिंग झालं पाहिजे. आता ही साधी सूचना आहे, पण ही आमच्याबरोबरच्या चर्चेत कधीच आली नव्हती. पण निश्चितपणे अशा सगळ्या चर्चांचा उपयोग आपल्या सगळ्यांच्यासाठी करूया आणि त्याची सुरुवात आजपासून केली असं म्हणूया. पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. बराच उशीर झाला, 2:30 वाजलेत, सगळे लोक जेवायचे आहे, पण तरीसुद्धा ह्या सगळ्या चांगल्या चर्चासत्राच्या निमित्तानं काही चांगले संकल्प घेऊन आपण पुढे जाऊया आणि शैक्षणिक सुधारणांच्या बरोबर आपल्या सगळ्या गुणवत्तेला सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं दर्जेदार करण्यासाठी आपण सगळेजण कामाला लागूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नवीन शैक्षणिक धोरण 2020 भुदरगड, राधानगरी आणि आजरा या तिन्ही तालुक्यातील मुख्याध्यापकांचं या ठिकाणी या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातली सभा आणि चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. या चर्चासत्रासाठी उपस्थित असणारे भुदरगड, राधानगरी, आजरा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रकाशरावजी आबिटकर यांनी आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल या सभागृहाच्या वतीनं त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्याने उत्कृष्ट प्रकारचं आपल्याला या नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात उद्बोधन केलं, मार्गदर्शन केलं, ते आदरणीय मेंगाणे साहेब यांचंही तुम्हा सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. संपूर्ण व्यासपीठाचं सुद्धा आणि आपल्या उपस्थितीबद्दल सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देऊन आपल्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि जे सभागृह या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे ते आमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय प्राचार्य अर्जुनरावजी आबिटकर साहेब यांचंही तुम्हा सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.